नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला होता. ब्लॉगर आला होता संत शिरोमणी नामदेव महाराजच्या मंदिरापाशी. तुम्ही बघू शकताय ती अतिशय सुंदर अशी व्यवस्था चालू होती. सर्व काही स्वच्छताही चालू होती. तुम्ही बघू शकताय श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब येणार होते. त्यांना श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा पुरस्कार देण्यात येणार होता. त्यानिमित्त सर्व काही मंदिर काही सजावट झाली होती आणि आज होतं काल्याचे कीर्तनात. काल्याचे कीर्तन म्हणजे नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याची सांगता. आपण बघू शकताय, आपण दर्शन घेतलं त्यानंतर इथं बघू शकता सर्व काही फुलांची सजावट ती आपल्याला दिसतच आहे. सर्व काही व्यवस्था ही चालू दिसत होती. त्यानंतर आपण आता कीर्तनाचा आस्वाद घेऊ म्हणलं. सर्वात अगोदर केशवराजाचं दर्शन घेतलं आणि आपल्याला इथं पालखीसुद्धा सजावून ठेवलेली दिसली आपल्याला. संध्याकाळी पालखी सोहळा असतो. आपण पालखी सोहळा सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यानंतर आपण उभारलो काल्याच्या कीर्तनासाठी. काल्याचं कीर्तन हे अतिशय महत्त्वाचं असतं. काल्याचं कीर्तन म्हणजे सप्त्याची सांगता असते. त्यानंतर आपण कीर्तनाचा आस्वाद घेतच होतो. काल्याचं कीर्तन हे अतिशय सुंदर असं असतं. काल्याच्या कीर्तनामध्ये गोकुळ नगरी आणि गोपाळ कृष्णांचं सर्व काही वर्णन चरित्र सांगतात. त्यानंतर जे आपला मेन कार्यक्रम होता त्यानंतरचा ते म्हणजे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पुरस्कार देणार होते. त्यामुळे इथं सर्व काही व्यवस्था आपल्याला दिसत होती. सर्व महाराज मंडळी, फरकडी मंडळी व आदरणीय सर्व काही आमदार साहेब सर्व काही येत होते. त्यानंतर माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा एंट्री झालेली आपल्याला दिसत आहे. त्यानंतर अशा प्रकारे पब्लिक गर्दी सर्व काही दिसत होती आपल्याला. अशा प्रकारे आपण व्हिडिओ घेतच बघू शकता. शिंदे साहेबांनी सुद्धा काल्याचा प्रसाद घेतला आणि त्यानंतर शिंदे साहेब सुद्धा काल्याचा प्रसाद घेऊन स्टेजवर उपस्थित झाले. स्टेजवर उपस्थित झाल्यानंतर सर्वात अगोदर सर्वांचे भाषण झाले. सर्व महाराज मंडळींचे मनोगत व्यक्त झाले. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. जो पुरस्कार द्यायचा होता तो पुरस्कार देण्यात आला आणि शेवटी शिंदे साहेब सुद्धा बोलले आणि त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर अशा प्रकारे कार्यक्रम संपला आणि शिंदे साहेब सुद्धा बाहेर आले. मंदिरातून बाहेर जाताना अतिशय पब्लिक आणि सर्व काही मीडियाचे लोक आपल्याला दिसत आहेत. भरपूर अशी गर्दी पब्लिकांची दिसली. त्यानंतर शिंदे साहेब जाणार होते ते म्हणजे श्री विठुरायाच्या मंदिराच्या दर्शनासाठी. त्यानंतर तुम्ही बघू शकता मंदिरातनं बाहेर आल्यानंतर साहेब डायरेक्ट म्हणले आपण चालतच जायचं. साहेब असा मंत्री परत पंढरपुरात एकमेव मंत्री असा दिसला की जो चालत विठुरायाच्या दर्शनासाठी निघाला. अशा प्रकारे सर्व काही पब्लिक आणि शिंदे साहेबसुद्धा दर्शनासाठी निघाले आणि अशा प्रकारे विठुरायाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी पोचले. आणि आपला ब्लॉगर म्हणला आता व्हिडिओ आपण इथंच थांबू, कारण इथं विठुरायाच्या मंदिरामध्ये बाकी काही कार्यक्रम होते. रामकृष्णारी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.